सिंधू घाटी सभ्यता आपण हे खूप वेळेस ऐकलेलं आहे, पण नेमकं सिंधू घाटी सभ्यतेमध्ये काय सापडलेलं आहे हे आपण कधी त्याचा अभ्यासही केला नाही आणि आपल्याला त्याच्याबद्दल काही माहिती बी नाही. तर सिंधू घाटी सभ्यतामध्ये काही पुरावे जे सापडलेले आहेत, तिथे स्तूप सापडलेले आहेत, छोटे मोठे बरेच स्तूप सापडलेले आहेत. तिथे भांड्यांच्या वस्तू सापडलेल्या आहेत, मातीचे भांडे, त्याच्यावर पिंपळाचे पानं असे चित्रित वस्तू सापडलेले आहेत. तिथं जे स्तूप सापडले तर ते स्तूप आहे कोणत्या बुद्धाचा आहे? दीपंकर बुद्ध. तर दीपंकर बुद्ध हे 24वे बुद्ध आहेत. आपण किती वेळेस ऐकलेलं आहे 28 बुद्धाबद्दल, तर त्याच्यातले ते कोणते आहेत? 24वे बुद्ध आहेत. जर त्या काळामध्ये पिंपळाच्या झाडाला एवढं महत्त्व आहे की हर भांड्यावर त्याचं चित्र आहे लिखित, तर त्याचं काय कारण असेल बरं? एवढे जे स्तूप सापडलेले आहेत अशोक सम्राटाच्या काळातले, त्यांच्या अगोदरचे बी आहेत काही. तिथं काही टिले सापडलेले आहेत. तर त्या टिल्याचं काम म्हणजे सुरुवातीला मातीचे टिले होते, तर त्याचा उदरनिर्वाह केलेले अशोक सम्राटाचे काही स्तूप आहेत, शिलालेख आहेत. तर बऱ्याच ठिकाणी पिंपळाच्या पानाचा पुरावा सापडलेला आहे आणि स्तूप तर खूपच ठिकाणी सापडलेले आहेत. स्तूपाला काही सांगता येणार नाही की नेमकी किती आहेत, कुठं कुठं आहेत. खूप आहेत मातीमध्ये दडलेले. जे शिलालेख सापडले ते बरेच माहिती झालेली आहे आपल्याला त्याच्यातून. आणि फायन जेव्हा आले होते भारतामध्ये, तर तेव्हा त्यांनी ते स्तूप शोधलं होतं. उरवेलीपासून किती 15 मिली का 30 मिली काहीतरी असं सांगितलेलं होतं त्यांनी. तर ते पण सापडलं त्यांनी, त्याच्याबद्दल पण लिहिलेलं आहे फायांनी. परत त्या स्तूपाचं उदरनिर्वाह केलेला आहे ते अशोक सम्राटाचा शिलालेख सापडलेला आहे तिथे. आणि त्याच्यानंतर नाही तर दुसरे एक बुद्ध आहेत. कोणते बुद्ध आहेत ते बघू आपण. ककुसंद बुद्ध. ते 1995मध्ये ककुसंद बुद्ध यांचेसुद्धा पुरावे सापडलेले आहेत. त्यांची फायांची डायरी सापडलेली आहे, त्या डायरींमध्ये पुरावे आहेत त्याचे. परत दुसरं एक पुस्तक आपण बघू, भदंत आनंद कौशल्य, त्यांचे पण पुस्तक आहेत पुरावे. धम्मपद पुस्तक आहे, त्याच्यात आहेत पुरावे. बरेच काहीसे पुरावे आपल्याला सापडले आहेत स्तूपाबद्दल. आणि त्या स्तूपांचं महत्त्वसुद्धा आज आपल्याला भिक्षू मंडळी सांगत आहे. भिक्षू आपल्या प्रत्येक गावाला आले पाहिजेत, आपल्याला माहिती मिळाली पाहिजे, आपण पण गेलं पाहिजे. स्तूप काय आहेत, त्याच्या संदर्भात काय माहिती आहे ते आपल्याला पण असली पाहिजे. तर त्याच्यासाठी काही पुस्तकं आहेत लिहिलेले. राजेंद्र प्रसाद चे आहेत, राजू पटेलचे आहेत, बरेचसे आहेत पुस्तकं त्याच्याबद्दल. पुस्तकामध्ये माहिती आहे. घालमेल आहे एक पुस्तक राजू पटेलचं, ते बघा. त्याच्यामध्ये बी साक्ष पुराव्यावर खूप काही माहिती आहे. ते दिल्ली प्रकाशनचे आहेत पुस्तकं, तर ते वाचा तुम्ही. पूर्ण त्रिपिटक सापडेल आपल्याला ते दिल्ली प्रकाशनचे. हिंदीमध्ये पुस्तक आहेत बघा. ते हिंदीमधले पुस्तक आपण वाचू शकतो. थोडासा त्याचा जर अभ्यास केला, 2-3 वेळेस जर वाचलं, तर ते आपल्या लगेच लक्षामध्ये येईल दिल्ली प्रकाशनचे पुस्तकं. कारण मी पण बघितलेले आहे. मी मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की मी ती पुस्तकं वाचलेली आहेत. तर त्याच्या माध्यमातून. आणि ते शिलालेखाचे पुस्तक आहेत काही, ते पण बघू शकतो, आपण वाचू शकतो. त्याच्या माध्यमातून आपल्याला बरीच काही माहिती होईल धम्माची. आणि धम्म समजला की जीवन समजलं, हे मला वाटतंय. आणि ते तुम्ही पण जाणून घ्यावा अशी माझी सर्वांना